आजचा हा व्हिडिओ का बनवते आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ बघता बघता कळेलच। ते व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे मी, म्हणजे मला वाटतं 8-10 दिवस झालेच असतील। वेळ पण भेटत नाही आणि मध्ये 2 दिवसासाठी गावाला पण गेलेले, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही टाकता आला। तर आज 8-10 दिवसानंतर व्हिडिओ टाकते मी। हां, पण ह्या विषयावर नव्हते टाकणार व्हिडिओ, पण असं वाटलंच की टाकावाच। तर आता सध्या सगळ्यांनाच माहिती आहे, यूट्यूब ओपन केलं की सगळ्यात आधी यूट्यूबवर भांडणच येतात। याच्याबद्दल भांडण, यांनी त्याला भांडलं, मग ऑडियन्स वेट करते, अरे आता हा इनी काय त्याला बोलली, मग आता कोण कोणाला काय बोललं। तर सध्या हेच चाललंय। तर ना, म्हणजे आधी असा काळ होता की आपल्या भांडणं तर सगळ्यांच्याच घरात होतात, असं काही नाही। तर कसं होतं ना आधी, की आपल्या घरात भांडण झालं तर आपल्याला असं वाटायचं की अरे बाजूवाल्याला पण नको कळायला आपल्या घरात भांडण झालं, दरवाजा बंद केला पाहिजे, किंवा आपण घरात लगेच बोलायचो हळू बोला, बाहेर आवाज नको जायला। पण आता असं झालंय ना की घरात भांडण होऊ दे, आई बरोबर, नवऱ्या बरोबर, कोणा बरोबरही, की लगेच उठलं आणि युट्यूबवर टाकायचं। जसं काय आपण व्हॉट्सअपवर स्टेटसच टाकतोय असं टाकून द्यायचं। आता युट्यूबवर अख्खं जग बघतं आपण काय टाकतो ते, बरोबर आहे। आणि मला असं वाटतं ना, काही लोकांना असं वाटतं ना की आमच्याकडे खूप सबस्क्रायबर आहेत आणि आमच्याकडे आमच्या व्हिडिओजला खूप सारे व्ह्यूज असतात, तर मला तर आता कोणाचं घेणंच नाहीये। मला आता माझ्या लाईफमध्ये कोणीच नसलं तरी मला चालेल। आता माझ्याकडे तर आता चॅनल आहे, माझ्याकडे खूप सबस्क्रायबर आहेत आणि व्ह्यूज पण येतील, तर मला पैसे पण भेटतील। पैसेच सगळं काय असतं का? मला तर असं वाटतं पैसेच सगळं काही नसतं। आपले माणसं पण लाईफमध्ये असणं खूप महत्वाचं आहे। कधी कधी किती पैसा असला तरी पैसा कामाला येत नाही, मला तरी असंच वाटतं। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विषय असा आहे ना, पहिलं तर मी तुम्हाला हे सांगते, माझं कोणाशीच काही नाहीये, भांडण नाही, काही लेणं देणं नाहीये, काहीच नाहीये। मला फक्त म्हणजे याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेलेच आहेत, ज्या गोष्टी मला योग्य वाटल्या, बरोबर वाटल्या, मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवलेले आहेत। एखादी गोष्ट मला चूक वाटली तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे। आता विषय असा आहे, आता मोहिनी हजारे, आता नाव याच्यासाठी घ्यायचं आहे कारण ज्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला बोलायचं आहे, तर नाव घेणं गरजेचंच आहे। त्यांच्याबरोबरही माझं काहीच नाहीये, चांगली मी त्यांच्या सपोर्टमध्ये याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे। जेव्हा त्यांच्या नवऱ्याने त्यांना मारलेलं, तर ते मला टूकच वाटलेलं की कोणीचा हात नाही उचलला पाहिजे, तर मी त्याच्यावर त्यांच्या सपोर्टमध्ये पण व्हिडिओ बनवलेला। पण आजचा हा व्हिडिओ का बनवते आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ बघता बघता कळेलच। ते व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर विषय असा आहे ना की आता यांचं म्हणणं असं आहे मोहिनी हजारेचं की मी स्त्री आहे, माझा सन्मान करा आणि मला टॉर्चर करू नका, मला त्रास देऊ नका। माझ्याकडे 2 मुलं आहेत आणि मला खूप त्रास होतोय, भरपूर लोक मला त्रास देतात। ठीक आहे, सगळं मान्य आहे। तर मला त्यांना एक म्हणायचंय, आधी तर आम्ही हे का बोलतोय, कारण तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय, काय आहे, हे सगळं तुम्ही स्वतः सोशल मीडियावर सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला कळलंय, ना तर आम्हाला काही माहिती नव्हतं काय आहे काय नाही ते, बरोबर। तर तुम्ही जसं तुमच्या लग्नाचं कहाणी टाकली होती, त्याच्यात तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पहिल्या नवऱ्याला याच्यासाठी सोडलं की तो दारू प्यायचा, मारायचाही आणि पैसे वगैरे पण देत नव्हता, मला कामाला जायला लागायचं, गरोदरपणातही मी कामाला जायची, त्याचे खूप मुलींबरोबर लफडे पण होते आणि म्हणून मी डिवोर्स घेतला। आणि डिवोर्स घेतल्याच्या नंतर मला कळालं की माझ्या मावशीच्या मुलीबरोबर पण त्याचं काहीतरी होतं। ठीक आहे, असंही तुम्ही सांगितलं, म्हणजे ते तुम्हाला नंतर कळालं, बरोबर। ठीक आहे, चला ती गोष्ट जुनी होती। नंतर मावशीच्या मुलीचंही लग्न झालं, ती तिच्या घरी सुखी होती, तुमचंही झालं, तुम्हालाही छान नवरा भेटला, तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये सुखी होते, असंच तुम्ही दाखवत होता तुमच्या व्हिडिओच्या थ्रू। ठीक आहे, मग अचानक परत भांडणं सुरू झाले, तर त्या टायमाला तुम्ही तुमच्या मावशीच्या मुलीसाठी व्हिडिओ टाकले, तुम्ही तिच्या नवऱ्याचं नाव घेतलं, तिचं नाव घेतलं, तिच्या घरचा ऍड्रेस सांगितला, तिच्या नवऱ्यात कुठे काम करतो तो ऍड्रेस सांगितला, बरोबर। मी तुझ्या घरी येऊन हे करेल ते करेल, तुझ्या नवऱ्याला सगळं काही सांगेल, हे सगळं काही तुम्ही सोशल मीडियावर बोललात, बरोबर।
आणि व्हिडिओ बनवायच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगते की मी हा व्हिडिओ का बनवते. मोहिनी हजारेने काल त्यांच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की एक बाई त्यांच्या मुलाला काळा आहे असं बोलली. आता ती बाई चुकीचीच होती, कारण कोणाच्याच बाळाला आपण काळा गोरा आहे की असं आहे तसं आहे असं बोललंच नाही पाहिजे. कारण की मुलांना म्हणजे आपण नाही घडवत, देव घडवतो, तर देवाच्या हातात आहे. तर आपल्याला देवाने कसंही मूल जरी दिलं तरी ते आपल्याला एक्सेप्ट करणंच आहे प्रेमाने. आणि सगळ्यांचेच बाळ चांगले असतात, ते कसंही असू दे. तर आपल्याला काहीच अधिकार नाही कोणत्या बाळाला काहीही बोलायचं. बरोबर, हे तुम्हीच काल बोललात. ठीक आहे. तर तुम्ही एक आई आहात म्हणून तुम्हाला वाईट वाटलं तुमच्या बाळाला काळं बोलणं म्हणून. ठीक आहे, तुम्ही बरोबरच होता तेव्हा. पण जेव्हा तुमच्या मावशीच्या मुलीबरोबर तुमचे भांडणं होत होते, माझं तर म्हणणं असं आहे, मोठ्यांच्या भांडणात ना मुलांना घेऊच नाही, लहान मुलांना. ठीक आहे. तर जेव्हा तुमच्या मावशीच्या मुलीबरोबर तुमचं भांडण होत होतं तेव्हा तुम्ही काय बोलले? तू अशी आहेस ना म्हणून देवाने तुला ना असा मुलगा दिला की जन्मताच त्याच्या दिलमध्ये होल आहे, त्या बाळाच्या हृदयामध्ये होल आहे असं तुम्ही म्हटलं. तर हे कितपत योग्य होतं? ती पण शेवटी एक आई आहे ना, आणि त्या मुलाने बाळाने काय केलंय तर तुम्ही असे बोलले तर त्या बाईला कसं वाटलं असेल? ती पण एक आई आहे ना, तिला कसं वाटलं असेल याचा तुम्ही विचार नाही केला. तुम्ही व्हिडिओ टाकायच्या आधी ना कोणाचाच विचार नाही करत ऍक्च्युली, असं मला ना दिसून आलं कुठेतरी. जसं की तुमचं कोणासंगही भांडण होऊ दे, सासू असो किंवा सासरा असो, मोठा भाया असो, जाव असो, आई असो, वहिनी असो, वहिनीच्या माहेरच्या असो, कोणी असो, तुम्ही पटकन व्हिडिओ टाकता. पण तुम्ही हा नाही विचार करत की हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकते, व्हॉट्सअपवर स्टेटस नाही ठेवत आहेत, सगळे बघतात आहे. आता जसं की तुमच्याबद्दल व्हिडिओ बनवले जात आहेत तर तुम्ही काय म्हणताय की मला खूप त्रास होतोय. ठीक आहे, त्रास होणारच, ऑब्व्हियस आहे ते, त्रास होणारच. पण जसं तुम्ही एखाद्याबद्दल व्हिडिओ जेव्हा टाकता तर महत्वाचं नाहीये की एखाद्याला टेन्शन झालं तर त्यांनी जाऊन आत्महत्याच केली पाहिजे. खूप असे हळवे लोक पण आहेत की ज्यांना टेन्शन सहन होत नाही आणि त्यांना हार्ट अटॅक पण येऊ शकतो. तर जेव्हा तुम्ही तुमच्या मावशीच्या मुलीबरोबर भांडत होते, तिला जर घाबरून काय झालं असतं की अरे बापरे आता माझ्या नवऱ्याला जर सगळं कळलं तर माझा संसार उद्ध्वस्त होईल, तिने जर जाऊन जीव दिला असता किंवा घाबरून तिला काय झालं असतं तर तिचं बाळ उघड्यावर नसतं पडलं का? पण तुम्ही तेव्हा त्या गोष्टीचा विचार नाही केला. तर माझं एवढंच म्हणणं आहे फक्त तुम्हाला की जसं तुम्हाला त्रास होतो ना, तुम्हाला पण खूप काही गोष्टींचा त्रास होतो, तर एखाद्याबद्दल बोलायच्या आधी, आणि ते पण तुम्ही सोशल मीडियावर बोलताय, त्यांनी तुमच्या बरोबर काही केलं असेल तर ते पर्सनली घरी येऊन केलं असेल किंवा तुमच्या जिथे तुम्ही राहता तिथे केलं असेल, पण सोशल मीडियावर नाही. कारण त्यांच्याकडे युट्यूब चॅनल नाहीये ना, पण तुमच्याकडे युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही त्याचा वापर काय करता? कोणी काय येऊन बोललं की बस डायरेक्ट सोशल मीडियावर टाकायचं. तर त्यांना पण त्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, थोडासा तुम्ही हा विचार करा प्लीज. आता तुमचं जसं तुमच्या नवऱ्याबरोबर भांडण झालं, ठीक आहे, झालं, मी हे म्हणत नाही की ते बरोबर असेल, चूकच असेल त्यांची, ते मला नाही माहिती, त्यांची चूकच असेल. पण तुम्ही एवढं काय काय त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर सगळ्यांना सांगितलं. जर त्यांनीच जाऊन जीव दिला असता तर कुठे की अरे बापरे आता माझी एवढी बदनामी झाली, एवढी इज्जत खराब झाली, माझ्या मुलं मोठं झाल्यावर माझ्याबद्दल काय विचार करते, त्यांनीच जाऊन कुठे जीव दिला असता मग काय करणार? मग हा पण थोडा तुम्ही विचार करा. किंवा त्यांच्या म्हाताऱ्या आईलाच जर काय झालं तर हे सगळं ऐकून की अरे बापरे आपला मुलगा आता एवढ्या मोठ्या गोष्टीत फसलाय, तर तो तुम्ही विचार नाही करत ना. तर तो विचार थोडासा करा तुम्ही. आणि जसं की तुमच्याबद्दल कोणी पण व्हिडिओ टाकतात, माझं तर तुम्हाला हेच सांगायसाठीच मी व्हिडिओ बनवलेला आहे, बाकी माझा दुसरा काही एक मुद्दा नाहीये. आणि तुम्ही जसं म्हणता की दुसरे लोक तुमच्याबद्दल व्हिडिओ टाकतात, जसं आता त्या मॅडम टाकत आहेत, ऍडव्होकेट मॅडम व्हिडिओ टाकत आहेत तुमच्याबद्दल, तर तुम्ही नेगेटिव्ह न बघता ना त्या गोष्टीत पॉझिटिव्ह बघा की त्या तुम्हाला दाखवतात आहे की कुठेतरी तुम्ही चुकताय. कारण एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत आपली चूक कळत नाही ना, त्याला असं वाटतं ना की मी कायमच बरोबर असतो, तर त्याला कधीच नाही कळणार की आपण कुठे चुकतोय. तर तुम्ही एक विचार करा. आणि राहिला सखी मंच अध्यक्ष यांच्यासाठी मला बोलायचंय. 4-5 दिवसाआधी त्यांनी लाईव्ह घेतलेली आणि त्या लाईव्ह वरती मोहिनी हजारेच्या हजबंडला इन्व्हाइट केलेलं, गणेश धारडेकरला. त्यांचं म्हणणं असं होतं की आमचा जो मंच आहे त्याच्यावरती स्त्री आणि पुरुष या दोघांना समान आम्ही मानतो आणि सगळ्यांना दोघांनाही समान त्यांचं जे मत आहे, त्यांचा जो पक्ष आहे तो मांडण्याचा अधिकार आहे. तर त्यांनी येऊन त्यांची बाजू मांडावीत.
पण जेव्हा मी ती लाईव्ह बघितली ना, तर मला कुठेच असं वाटलं नाही की त्यांना बोलू दिलं. यांनी फक्त म्हणजे यांना काय त्यांच्याकडून बोलून घ्यायचं आहे ना, की तुम्ही दारू नका पिऊ, तुम्ही मारहाण नका करू, तुम्ही मुलीला बापाचं प्रेम द्या वगैरे वगैरे. एवढे लोक लाईव्ह बघत आहेत, फक्त त्यांनी बोलून घेतलं. पण त्यांना त्यांचं मत मांडायचं किंवा पक्ष ठेवायचा मला याच्यात काही दिसलंच नाही त्या लाईव्हमध्ये. इवन गणेश धारडीकर हे बोलले की पहिल्या नवऱ्याच्या मित्राबरोबर काय बोलायची गरज, तर लगेच मंचच्या अध्यक्षबाई काय बोलल्या की प्लीज 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 एवढे लोक लाईव्ह बघत आहेत आणि तुम्ही वैयक्तिक गोष्टीवरती डिस्कस करू नका लाईव्हवरती. ठीक आहे, बरोबरच बोलल्या त्या, कारण की नाहीच बोललं पाहिजे. पण मग जेव्हा तुमची मैत्रीण मोहिनी हजारे तुमच्या लहान्या बहिणीसारखे आहे, जेव्हा त्या एवढ्या पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर सांगतात, तेव्हा जर तुम्ही त्यांना पण पर्सनली कॉल करून म्हणा किंवा भेटून जर असं समजवलं की किती काही झालं तरी पण शेवटपर्यंत तर तो तुझ्या मुलांचा बाप आहे हे नाकारता येत नाही, तर तू पण एवढं काय बोलू नकोस. मी काय कोणाची बाजू घेत नाहीये किंवा मी तिच्या नवऱ्याची बाजू घेते किंवा काय, जे खरं आहे ते मी बोलते. जसं की तुम्ही त्यांना थांबवलं की प्लीज असं काही बोलू नका, कितीही नाकारलं तरी शेवटपर्यंत नाकारता येणार नाही की ती तुमच्या मुलांची आई आहे. तसं तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या बहिणीसारखी जी आहे तिला पण सांगू शकत होते ना, की जरा लिमिटमध्ये बोला जा. जेव्हा मोहिनी हजारे दुसऱ्यांना काही बोलते तेव्हा तुम्ही त्यांना पर्सनली पण कॉल करून बोलू शकता की असं नको बोलू, समोरची पण एक स्त्री आहे. तर मला असं वाटेल तिकडे कुठेतरी तुम्ही पार्शल नाहीये म्हणून, पार्शलिटी नाही करत आहे. पण मला त्या लाईव्हमध्ये असं काहीच नाही दिसलं की त्यांना तुम्ही त्यांचा पक्ष मांडायचा काय अधिकार दिला किंवा काय बोलू दिलं. त्यांना तुम्ही काहीच बोलू नाही दिलं. मला हे तिथे दिसून आलं, मला असं वाटलं. त्यांच्याबद्दल मला एवढंच बोलायचं. आणि अजून एक कोणती नवीन बाय आली आहे, प्युअर रिॲक्शन. त्यांना तर असं वाटतं की रिॲक्शन फक्त तेच देऊ शकतात. असं काही नाहीये, सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात. तुम्हाला जे वाटतं रिॲक्शन तुम्ही ते देता, दुसऱ्याला जे वाटतं ते दुसरा व्यक्ती ते त्याच्या पद्धतीने रिॲक्शन देतं. तर आता गोष्ट अशी आहे की मी मोहिनी हजारेच्या सपोर्टमध्ये पण व्हिडिओ बनवलेला. त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या आईने त्यांना घर दिलं तर मला कुठेतरी वाटलं की अरे आई किती चांगली आहे आणि आई शेवटी आईच असते. तर मी परत एक व्हिडिओ बनवला आईसाठी आणि त्या व्हिडिओच्या थ्रू मी हे मेसेज दिलं की आईचा आपण सन्मान केला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आईने आपल्याला काही जरी बोललं तरी आपण आईची रिस्पेक्ट केली पाहिजे. त्या मॅडमला काय कळलंच नाही आणि त्यांनी लगेच माझ्या विरोधात व्हिडिओ बनवला की कसे आहेत असे लोक आणि मी आव्हान करते अशा लोकांना तुम्ही उत्तर द्या मोहिनी हजारे असं तसं. ठीक आहे, तर त्यांच्या रिॲक्शनला मी रिॲक्शन दिलं आणि मी व्हिडिओ बनवला की प्लीज माझा व्हिडिओ परत बघा, मी काहीच चुकीचं बोललेले नाहीये आणि मी काहीच चुकीच्या वर्ड्स वापरलेले नाहीये, जे काय आहे ते नीट बोललेले आहे आणि एक चांगला मेसेज दिले माझ्या व्हिडिओच्या थ्रू. परत त्यांना काय वाटलं काय माहिती, त्यांनी परत माझ्या विरोधात व्हिडिओ बनवला की मला ह्या ताईंकडून अशी काही अपेक्षा नव्हती आणि असं तसं हे ते बोलतात स्वतःच सगळं, त्यांना माहीत काहीच नाहीये आणि दुसऱ्यांकडून एक्सपेक्टेशन ठेवतात. तर मला त्यांना हे बोलायचंय की तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडून काही एक्सपेक्टेशन ठेवता ना तर दुसरेही तुमच्याकडून काहीतरी एक्सपेक्टेशन ठेवतात. तर जरा तुम्ही पण विचार करूनच बोलत जा ना मग काय बोलताय ते. ठीक आहे, आणि त्यांच्या व्हिडिओत ते हे पण बोलले की मी सगळ्यांना फोन करूनच व्हिडिओ बनवते. हो बाबा, आता तुमच्याकडे खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजचे फोन आहेत, आम्ही तर छोटे माणसं आहोत, आमच्याकडे नाहीये कोणाचे फोन नंबर. आणि अजून एक त्या मॅडमने व्हिडिओ बनवला की मोहिनी हजारे ताईंना सगळ्यांनी थँक्यू बोला कारण त्यांनी सगळ्यांना रोजगार दिले. मग तुम्ही काय करताय, तुम्ही तर रोजच त्यांच्यावर व्हिडिओ बनवताय एकदम पद्धतशीर थंबनेल वापरून. आम्ही तर थंबनेल पण टाकत नाही, तुम्ही तर थंबनेल टाकता. तो रेकॉर्डिंगचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये असं रडकं तोंड केलं आणि मी रेकॉर्डिंगचा प्रूफ देते, पण मी व्हिडिओ ओपन केला तर त्यात तसं काहीच नव्हतं. तर मला असं वाटतं ना युट्यूबवर आहे ना कोणी कोणाला व्ह्यूज आणि सबस्क्राईब आणि लाईक्स बद्दल तर बोलूच नाही, कारण सगळ्यांचा तोच फंड आहे. कोण कौतुक करायला पण व्हिडिओ टाकतं तर त्याच्या मागे त्यांचा हेतू तोच आहे आणि कोणी विरोधातही व्हिडिओ टाकला तरी त्यांचा हेतू तोच आहे. कळलं ना, व्ह्यूजमुळेच युट्यूब चालतं. आणि जे कोण बोलतात ना की नाही आवडत तर आमचे व्हिडिओ बघू नका, कोणाला नाही आवडत तरीही ते आपले व्हिडिओ बघतात ना तर त्याच्यामध्येही त्यांना फायदाच होतो. तर मला तर हेच वाटतं कोणीही असू दे, मी का असा ना, कोणी बोलूच नाही कोणाला की यांनी हे व्ह्यूजसाठी केलं त्यांनी ते लाईकसाठी केलं. सगळे तेच करतात आहे, सगळे तेच करतात आहे.
कोणाच्या टाइमपास करायला नाही आलं किंवा कोण कौतुकाचा व्हिडिओ टाकतं ना, तर त्याच्या मागे हे नाही कोण दाखवत की अरे मी तर असाच व्हिडिओ टाकला टाइमपास करायला आले. ते व्हिडिओ टाकण्याच्या मागेही त्यांचा हेतू तोच असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून हे कोणी कोणाला बोलूच नाही, मला असं वाटतं. तर तेच हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण हेच होतं, तुम्हाला मी जे सांगितलं. मला असं वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवला. तर आता तुम्ही बघा, तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का, ठीक आहे. आणि मग मला सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.